नमस्कार, मी सी ए प्रदीप लाड, फाउंडर ऑफ लोन DPR. आज आपण मुद्रा लोन बद्दल माहिती देणार आहे. मुद्रा लोन हे लहान व्यवसायासाठी किंवा लहान जे व्यवसाय असतात ज्यांसाठी टर्म लोन लागत असते, CC लागत असते, बरोबर. या व्यवसायासाठी जे नवीन सुरुवात करणार आहेत किंवा ज्यांचा ऑलरेडी सुरू झालेला आहे यांसाठी हे मुद्रा लोन असतं. मुद्रा लोन बद्दल आजचा जो व्हिडिओ आहे तर चला आपण बघूया. यामध्ये आता याच्यामध्ये आपण कोणकोणते व्यवसाय कव्हर होतात तर याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, ट्रेडिंग, ॲग्रिकल्चर यातील सर्व व्यवसाय कव्हर होतात. या व्यवसायामध्ये जर का तुम्हाला व्यवसायाचं वृद्धी करायची असेल, व्यवसायामध्ये नवीन मशिनरी घ्यायची आहे, नवीन इन्स्टॉलेशन वाढवायचे आहे किंवा कॅपॅसिटी वाढवायचं आहे, जर यासाठी जर का तुम्हाला पैसे लागत असतील तर तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. याची मॅक्झिमम जी लिमिट आहे ती 10 लाख रुपये आहे. 10 लाखापर्यंत याच्यामध्ये विना तारण कर्ज मिळते. मी पुन्हा एकदा सांगतो, 10 लाखामध्ये विना तारण कर्ज मिळते, बरोबर. तर यासाठी आपणाला काही गोष्टी आवश्यक असतात, बरोबर. हा व्यवसाय जो आहे 2 वर्षापेक्षा जुना पाहिजे, बरोबर. आता 2 वर्ष जुना जर शहरात असेल तर यासाठी आपणाला शॉप ॲक्ट म्हणा, उद्यम आधार असेल किंवा आपलं जे घर आहे किंवा जे रेंट ॲग्रीमेंट असेल किंवा ITR असेल किंवा याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे काही डॉक्युमेंट असतील ज्यातून कळेल की आपला हा व्यवसाय 2 वर्षापेक्षा जुना आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये जे कर्ज मिळतं, जे आपण टर्म लोन घेणार आहे ते मॅक्झिमम 5 वर्षापर्यंत मिळते. 5 वर्षापर्यंत आपण हे कर्ज यामध्ये आपण घेऊ शकतो, बरोबर. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची एक अट आहे, म्हणजे आपलं घर किंवा आपल्या व्यवसायाचे ठिकाण या दोन्हीपैकी एक ठिकाण स्वतःच लागेल, बरोबर. स्वतःच जर नसेल तर हे लोन आपणास मिळणार नाही. दोन्हीपैकी एक घर तर किंवा व्यवसायाचं ठिकाण तर हे दोन्हीपैकी एक आपलं लागेल, बरोबर. त्याचबरोबर आपला जो सिबिल स्कोर आहे, म्हणजे क्रेडिट स्कोर जो म्हणतो आपण, जेवढे की आतापर्यंत जे काही कर्ज घेतले असतील, जसं आपण EMI भरला असेल त्या बेसवर हा सिबिल स्कोर असतो. तर सिबिल स्कोर हा आपला 700च्या वर पाहिजे. पहिली गोष्ट, जर समजा आपले लेटेस्ट 3 महिन्यामध्ये किंवा काही महिन्यामध्ये EMI बाउन्स झाले असतील कुठल्याही जुन्या लोनचे तर आपण या लोनसाठी इलिजिबल होत नाही. म्हणजेच काय, आपणाला गेल्या 3 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपला लोनचा EMI बाउन्स होता कामा नाही, बरोबर. आता याच्यामध्ये जो विषय आहे की आपल्याकडे कुठले कुठले पेपर लागतात, बरोबर. तर याच्यामध्ये आपणाला जसं की मगाशी बोललो की आपला हा जो व्यवसाय आहे तो 2 वर्षे जुना पाहिजे, बरोबर. मग यासाठी 2 वर्ष जुना आहे हे कशावरून कळेल? एक तर आपल्याला ITR लागतील किंवा उद्यम आधार लागेल किंवा शॉप ॲक्ट लागेल किंवा GST नंबर असेल तर GST नंबरही चालू शकतो किंवा आपलं करंट अकाउंट असेल तेही चालेल. आणि समजा आपलं बिझनेस म्हणा, व्यवसाय जो आहे ग्रामपंचायत हद्दीत असेल किंवा गावामध्ये असेल, रुरल एरियामध्ये असेल तर आपल्याला ग्रामपंचायतचं ना हरकत प्रमाणपत्र किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो NOC ही जर असेल आणि ज्याच्यामध्ये मेन्शन केलं असेल की आपण अमुक अमुक हा व्यवसाय करण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही तरी हे लेटरही चालेल, बरोबर. आता काही लोक आता नवीन जॉईन झालेले आहेत त्यांसाठी परत एकदा आपण सांगू मुद्रा लोन बद्दल, बरोबर. तर चला आपण परत एकदा मुद्रा लोन बद्दल बघू. मुद्रा लोन हे 10 लाखापर्यंत आहे, बरोबर. मुद्रा लोन हे मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, ट्रेडिंग, ॲग्रिकल्चर या व्यवसायासाठी आहे, बरोबर. याच्यामध्ये जे लोन मिळतं हे 5 वर्षासाठी मिळते, बरोबर. याच्यामध्ये जो आपला सिबिल स्कोर आहे तो 700च्या वर आपला सिबिल स्कोर असावा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं जे बिझनेस प्लेस आहे ते किंवा घर दोन्हीपैकी एक प्लेस स्वतःच लागेल आपल्याला, बरोबर. त्यानंतर हा व्यवसाय जसं बोललो की याच्यामध्ये आपल्याला खालील प्रकारचे डॉक्युमेंट लागतील, बरोबर. म्हणजे ITR लागेल, ITR असेल तर ज्याच्यामध्ये कळेल की आपला व्यवसाय 2 वर्षापूर्वीचा आहे, किंवा उद्यम आधार लागेल, शॉप ॲक्ट असेल तर लागेल, GST नंबर जर काढला असेल तर लागेल, ॲप्लिकेबल GST नसेल तर GST नंबर लागणार नाही, किंवा करंट अकाउंट आपला असेल 2 वर्षापूर्वीचं तेही चालेल, किंवा ग्रामपंचायतचं NOC जर आपलं ग्रामीण भागात असेल ग्रामपंचायतचं NOC असेल तरीही चालेल. थँक्यू. जर तुम्हाला मुद्रा लोनसाठी काही शंका असेल किंवा मुद्रा लोन तुम्हाला घ्यायचं असेल तर आजच आमच्या टीमशी संपर्क करा. आभारी आहे.